विवेक बाळगला. आत्मा एकला एकच आहे, काही नाही. कारण ज्याच्या ओळखीने जो प्रेम मावसलो आहे तो प्रेम केला. अनेक प्रकारांनी हृदयपणा भासू त्याच्याबद्दल त्याला काहीच अनुभव येत आहे. जेव्हा आत्म्याला यावी नाही आत्मस्थिती मोकळी झालेली मिळते तेव्हा तिथे सुख दुःख नाही. आपण आणि दुसरा पण कोणी आहे असंही नाही. आपण आहे आणखी दुसरा कोणी आहे असंही नाही. पण परंतु त्या ओळखीच्या प्रांतामध्ये केवळ सुखाचा अनुभव फारच थोडासा, बाकी सगळा सुखाचा अनुभव. सुखाचा अनुभव फार प्रेमाने आवडणारे प्रेमी असलेले प्रेम कारण परत आवडेनासे झाले. आवडेनासे झाल्यावर त्याच्यावरील प्रेम गेले आणि आवडेनासे झाले दुःख. आवडत नाही असे वाटते. आवडत होते काय ते सुख कोणत्या योग्यता काही असेल, जेव्हा ते आवडत नाही ते झाले त्याचा निर्माण होतो ते दुःख. तात्पर्य काय? कायमध्ये असलेला आत्मा, अवांछित आपण असण्याचा विश्वास, अवांछित आपल्याला आपल्याबद्दल प्रेम आणि त्या प्रेमामध्ये जोपर्यंत ज्या आपल्या उपायाने मानले नाही तोपर्यंत त्याला तिथे दुःखाचा अनुभव नाही. दुःखाचा अनुभव जेव्हा नसतो तेव्हा सुखाचीही गरज नाही. सुख म्हणजे दुःख निवारण झालेले असतानाचा अवकाश. दुःख निवारण झालेले असतानाचा अवकाश, वेळ, काळ, हे सुख. दुःख निवारण झाले नाही, दुःख जाणवते आहे दुःख, तरी पण हेच आवडत नाही ते दुःख, आवडते ते सुख. पण आत्ताच्या ठिकाणी आवडते नाही, आवडते हे आवडत नाही असे दोन्ही त्या ठिकाणी नाही आहे. पण ह्याचा स्वभाव तुम्हाला कसा लागावा तो रोजचा व्यवहार आहे तुमचा. प्रातःकाळ समोर जाग येते. जाग जी येते तिला काया नसतो, रंगरूपही नसतो, पण जाग आहे. जाग आली असं झाल्याबरोबर त्याचे रूप पकडले. जोपर्यंत त्याचे रूप पकडले गेले नाही तोपर्यंत सुख दुःखाचा अनुभव नाही. बरोबर आहे. जाग आली की त्यांनी आपल्या ओळखीला देहाचा उपयोग केला. देहाचा उपयोग केला बरोबर नाना तऱ्हेच्या दुःखाचा नावनिका अनुभव येऊ लागला. नावनिका अनुभव थोडा इथपर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे. इथपर्यंत जाणे म्हणजे जाग आल्यानंतर तुम्ही देह अवतार मानला, देह आपल्या मानले, ते हळूहळू कमी झालं पाहिजे. त्याचा अनुभव नसताना सुखदुःखाचा अनुभव कधी नसला. त्याचा अनुभव नसताना विजयी म्हणून देह नाही तो आत्मा सुखरूप आहे असा याचा अर्थ आहे. शुद्ध तत्व म्हणजे सुखाचा म्हणजे तत्व आहे. शुद्ध तत्व असे म्हणजे त्याला सुख दुःखाचा अनुभव नाही. त्याचा एकमेकाचा द्वैतभाव निर्माण होत नाही. जिथे द्वैतभाव निर्माण होत नाही तिथे सुख दुःख नाही असा भाव आहे. आणि त्याला त्या पानावर मारतात त्यांना काय दुःख नाही, कारण ते एक जीव एक जात आहे, एक धर्म आहे त्याचा. पुढे तसा आत्मा एक नाही, एक आहे. त्याला दुसरा कोण दिसतो असं नाही, त्याला कोण पाहतो असंही नाही आहे. अशी सहज वस्तुस्थिती आहे. तिथपर्यंत पोहोचल्यानंतर सुख दुःखाचा अनुभव येत नाही. आता साधू शब्दाचा अनुभव नाही. नाव आहे परमात्मा, रूपही आहे. परमात्मा स्वरूपही आहे. आपल्या ठिकाणी आपल्याला आपण असल्याचे जे भावते आहे, भासते आहे, ते आपण असल्याच्या प्रेमाने भासते आहे. आपण असण्याचे प्रेम, ते प्रेम सर्व चराचरामध्ये बनलेलं आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मप्रेम आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये आत्मप्रेम आहे. परंतु ते प्रेम प्राणी मात्र आहे. त्याच्या ओळखीमुळे
विभागले जाते. देहाच्या ओळखीमुळे विभागले गेले म्हणून दुःखाचा अनुभव येतो. ते आत्मप्रेमामध्ये जर कोणी मिळवले तर सुखदुःखाचा अनुभव येत नाही, येणारही नाही. पण असे होणे दुर्लभ आहे. कुठेतरी कोणी जे आहे आपले नवे ओळखू अंतर्याने मोकळा होऊन राहतो. जे आहे आपले रूप नवे म्हणणारे हे आत्मप्रेमाची प्रेम ओळख आहे. देह आत्मरूप नवे म्हणणारी आत्मप्रेमाची प्रेम ओळख आहे. त्या प्रेम ओळखीला ओळखलंय की त्याने तादात्म्य नेमते आणि अन्यत्वाचा अनुभव येतो. अन्यत्वाचा अनुभव जिथे येत नाही तिथे सुखदुःखाचाही अनुभव येतो. अन्यत्वाचा अनुभव येतो तिथला काही सुखभोग असला माया म्हणजे नित्य सहवासाला राहत नाही ती माया. नित्य सहवासाला राहत नाही माया. नित्य सहवासाला असते ते मायाची ब्रह्म. पण तिथे पण भूम आहे. सहवासाला काही जेव्हा नाही तेव्हा आत्मभासही वाचत नाही. सहवासाला काही नाही तर तिथे आत्मभासही वाचत नाही. काहीतरी थोडेसे झाले किंवा कळल्यासारखे वाटले तेव्हा आपण आहे असं भास होतो. जोपर्यंत अन्य तो भासलं नाही तोपर्यंत आपण आहे असे सुद्धा भासत नाही. आत्माही नाही. आता आपण आहे असे भासतच नाही की ते सुख नाही. मग आपण आहे ते भासते ते केव्हा भासते? जाणीव जाणवते तेव्हा, जाणत्याला जाणीव जाणवते तेव्हा. मग अव्यक्ताला व्यक्तत्व भासले म्हणजे त्याला सुखादुखाचे अनुभव असतो. अव्यक्तच आहे तो सुखदुखाचा अनुभव नाही. त्याला अगोदर नाव आत्मा म्हटलेला आहे. आत्मा या शब्दाचा अर्थ कोणी आपण असं मोकळा अर्थ घ्यावा. आत्मा म्हणजे आप. पुढे त्याला परमात्माही म्हटलं आहे. आपल्या जवळ आपल्याशिवाय अन्य काही नाही. आपल्याकरता आपला आपणच आहे, अन्य काही नाही. परमात्मा आपला आत्मा आपणच, अन्य काही नाही. त्याला काही भासतच नाही तो परमात्मा. आता भास अव्यक्ताला व्यक्तत्व आले. जसा झोपी गेलेला जागा झाला तसा अव्यक्ताला व्यक्तत्व आले की त्याला अनेक गोष्टी भासतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात काही प्रकार पुष्कळ असतो. तरी पण वास्तविक वन्यत्व नसून केवळ अव्यक्ताला व्यक्तत्व आले एवढा त्याचा अनुभव. अव्यक्ताला व्यक्तत्व आले एवढाच अनुभव म्हणजे अनेक जगाचा अनुभव. निर्माण कोणी काही केलेलं नसते त्याला व्यक्तत्व आलं. तर ते गाढ झोपलेला नाते आपण जागा आहे ते वाटले. झोपलेला आहे जागा आहे ते वाटल्यामुळे जागा आहे ते वाटले. त्या वाचण्याचे विश्वरूपामध्ये नसेल जायचे वाटले दिसताना विश्वरूप जग दिसते. त्या जगाचं सुद्धा त्याला आणखी कायम दिसते. आता हा जो प्रकार झाला तो कोणी केला नाही, घडवला नाही, असा सुद्धा आपल्या अनुभव आला. तर हा अनुभव आला त्याच्यामध्ये सुखादुखाचे पुष्कळ अनुभव. मऊ पर्वतावर बिचारा झोपलेला होता. जागा आहे ते वाटल्या त्याचा पहिला खड्ड्यात पडला, राजात गेला, अंक झाला, कंपन्या वरमरीला गेला, अंक चमक असे प्रकार पुष्कळ होता. ही माया मुळात काही सुद्धा खरे नसते. अनेक प्रकाराने खरे आहे असा जो अनुभवी असतो माया. म्हणजे अनुभवी कोण आहे? थोडेसे व्यक्त झालेलं आहे तरी ते अव्यक्तच आहे. पण त्याला किती का झोपे जागा आहे ते वाटते. तर याला सुद्धा आपण आहे अशी स्फूर्ती आणि स्मरण हे ते व्यक्तत्व. कारण ते अव्यक्तच आहे. सहवासात नसते ती माया. सहवासाला काही नसते आणि सहवासाला असते ती माया. सहवासाला काही नसते ते शुद्ध ब्रह्म, अव्यक्त ब्रह्म, परमात्मा. नावं कशा करता द्यायची असतात त्याचा अर्थ लागला कळला असा अर्थ व्हावा. कळले असे वाचावे नावे द्यायची असतात. नाही म्हणजे ती नावे शब्दाला दिलेली नावे आहे. वास्तविक तिथे अन्य काही व्यवहार चालू केला आहे प्रत्यक्ष. पण हा व्यवहार अप्रत्यक्ष आहे. तोही प्रत्यक्ष नाहीये. तरी पण तो प्रत्यक्ष आहे असा जो अनुभव आहे ती माया. इथे याचा दिवस करण्यात असतात पैसे असतात. अखळत्याला जे कळते पण आलं ते माई. अखळता असलेला कळते पण आलं ते माई ती माया. ती माया म्हणून अगदी
आकाराने मिठी मारल्याशिवाय आत्मप्रेम, आकाराने मिठी मारल्याशिवाय आत्मप्रेमाची मिठी माया आणि मायाकारे त्याला देव ही संज्ञा देव, हे देवाचे रूप आहे असे मानून जी भक्ती केली ते देवरूप देवाची भक्ती झाली. वाटलं की देव भक्त दोन्ही नाही, परंतु आत्मप्रेम म्हणून निर्माण झाले, त्याला आधाराची गरज लागली. मग त्यानेच कल्पना केली देवरूपाची आणि ती कल्पना देवरूप झाली. तो असल्याची कल्पना देवाच्या रूपात, देवाच्या ध्यानाने, देवाच्या निश्चयाने ती देवरूप झाली. तरी पण ती सरासरी असणारी नसल्यामुळे ती जगतातले अव्यक्त होऊन गेली. अव्यक्त सुद्धा बघायला एकला एका केव्हा दिसते तर जाग आल्यासारखे वाटले म्हणून जग जसे दिसते तसे आपण आहे असा अहमभाव निर्माण झाला की जग दिसते. आपण असल्याचा अहमभाव निर्माण झाला की अहमभाव निर्माण झाला की क्रियाधर्म सुरू होतो, ज्याला अहंकार म्हणतात. अहमभाव जेव्हा नाहीसा झाला तर अहंकारही नाहीसा झाला. हे दोन्ही नाहीच्या झाल्यावर ती दोन्ही जेव्हा आदर नाही तेव्हा तो एक ना एक आत्मा, एक ना एक आत्म्याला आपण आहे असंही भासत नाही, दुसरा आहे असंही भासत नाही, तो एक ना एक आपण आहे ते भासलं की द्वैतात, त्याला आपण जाणीव आली की द्वैतात. द्वैत द्वैत किंवा दोन वाटलं, उभयपणा आला, उभयपणा आला की त्या उभयपणा अनेक तो निर्माण होते. जिथे द्वैत नाही तिथे निर्मिती नाही. द्वैत म्हणजे उभयपणा आला. तुमचा तुम्ही विचार करा की तिथे एकाचे अनेक तात्काळ पण केवळ काल्पनिक आहे, परंतु तुम्ही विचार करता काल्पनिक आहे म्हणून त्या मनाला असण्याची कल्पना जेव्हा गाढ झोपून जाते, असण्याची कल्पना जेव्हा गाढ झोपून जाते शुद्ध आराम का आहे ही कल्पना नाही. आहे ही कल्पना आली ती जोडप तयार झालं, जोडप तयार झालं की दृश्य संख्याला उणीव नाही. दृश्य संख्येनं आणखी आणखी जितके भाषे होते आहे हे लक्षात ठेवा. आणि ऐकणारे आणि ज्याप्रमाणे पाहणारे ते आपण शुद्ध परमात्मा निश्चयाकरता नाम द्यावं लागतं. रामेजी केलेले आहे व्यवसायात पावडल्या करतात आणि निश्चयाकरता निघून जातात. वाटही केले नामाची गरज नाही. दुःख वाचणार कसे तिथे आपण आहे ही जाणीवच नाही. आपण आहे जाणीव जाणवते तिची माया आणि माया म्हणून जाणीव रूपे असलेले प्रेम, जाणीव रूपे असलेले प्रेम म्हणजे माया. जाणीव रूप प्रेम तिथे नाही, तिथे सुख दुःखाचा अनुभव नाही. आत्मा एक नाही. पहिल्यांदा तुम्ही उपयोग काय करायचा तर नामस्मरणाने पंचप्राण शुद्ध करा. नामस्मरण काही नामस्मरणाने पंचप्राण शुद्ध करा. पंचप्राण शुद्ध झाल्याने मनशुद्धी होते. मनशुद्ध झाल्याने मनाच्या ज्या धारा वाहतात, भाषा वाहतात, त्या भाषेचा अर्थ तुम्हाला दुःखाला कारण होणार नाही. म्हणून नामस्मरण झालं पाहिजे. नामस्मरण पंचप्राण शुद्ध झाले पाहिजे. पंचप्राण शुद्ध झालं त्या पंचप्राणातून निघणारी भाषा सुद्धा शुद्ध असेल आणि शुद्ध सत्व गुणाने तिथे प्रकाशमान होईल. त्याच्याकडे तुम्हाला ध्यान योग साधला पाहिजे. ध्यान योग म्हणजे तुम्ही असं ज्ञान, ज्ञानामध्ये ज्ञान दिसवलं पाहिजे. विसरता येणार नाही. ज्ञानामध्ये काय ध्यानात धरतात त्यातलं काही ध्यानात धरतात. तुम्ही असं ज्ञानच ध्यानात धर. तुम्ही असं ते ज्ञान ज्ञानात धरले आणि ज्ञानाला केवळ मोकळे बस थांबवणे, मोकळेपणा राहू दे. ध्यानात धरणे किंवा मोकळेपणे राहू देणे हे ध्यान. ध्यान म्हणजे ज्ञान. ज्ञान ज्ञानामध्ये जेव्हा मिळून जाते तेव्हा सुखदुःखाचा परिहार होऊन केवळ सात्मस्वरूप म्हणजे सुख स्वरूपाचा त्याला अनुभव येतो. सुख स्वरूपाचा अनुभव येतो. तिथं साक्षीत्वही घडत नाही. ही परमात्मा स्थिती आहे.